खरे तर या जगामध्ये इतर कोणत्याही मनुष्यापेक्षा ख्रिस्ती व्यक्तीला म्हणजे विश्वासणाऱ्यामध्ये धैर्य आणि संकल्पाची सर्वाधिक गरज असते. खरोखर देवाचे प्रिय लेकरू म्हणून तो जे काही करतो किंवा करू शकतो ती पराक्रमाचेच कार्य असायला पाहिजे. कारण आपले शत्रू काही सामान्य नाही आहेत. त्याचा स्वतःचा जुना स्वभाव आणि सैतानाचे डावपेच यांच्याशी दोन हात करण्यासाठी आत्मिक शस्त्रांचा पुरेपूर वापर आणि धैर्याची आवश्यकता असते. भ्याड वृत्ती ही देवाच्या मुलांसाठी अत्यंत क्षुल्लक कर्तव्याच्याही खालच्या दर्जाची असते. इस्रायलाच्या मंडळीला कनान देशाचा ताबा घेण्याआधी देवाने यहोशुवाला हिम्मत धर आणि खंबीर हो असे सांगितले. तो त्या देशाचा ताबा घेण्यासाठी नव्हे तर देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी होय. यहोशुवाच्या पहिल्या अध्यायात ते सविस्तर नमूद आहे. म्हणजे त्यांचे पुढील प्रवास, त्यांचे यश अपयश हे सर्व देवाच्या नियमशास्त्र पाळणे किंवा धुडकावणे यावरच निर्भर होते. म्हणजे देवाने यहोशुवाला तू सामर्थ्यवान आणि अत्यंत खंबीर हो असे म्हटले, पण म्हणजे ते कशासाठी? त्यांना ज्या सामर्थ्यशाली राष्ट्रांशी सामना करायचा होता त्या राष्ट्रांविरुद्ध युद्धात उभे राहण्यासाठी काय? नव्हे तर यासाठी की माझा सेवक मोशे याने तुला दिलेल्या सर्व नियमशास्त्राप्रमाणे वागण्यास तुम्ही जपावे म्हणून. देवाच्या प्रिय मुलांनो, खरे तर माणसांच्या सैन्यावर हुकूमत गाजवण्यापेक्षा देवाच्या आज्ञांचे विश्वासूपणे पालन करण्यासाठी अधिक शौर्य आणि आत्मिक महानतेची आवश्यकता असते. एखादा मोठा अधिकारी होण्यापेक्षा, एखादा राष्ट्राध्यक्ष होण्यापेक्षा किंवा या जगातील कोणतीही मोठी पदवी अथवा लौकिकता मिळवण्यापेक्षा एक खरा ख्रिस्ती म्हणजे देवाचा विश्वासू मूल होणे कितीतरी कठीण आहे. यात शंकाच नाही की प्रत्येक विश्वासणारा कमी अधिक प्रमाणात का असेना पण प्रार्थनेच्याद्वारे प्रभूसोबत संवाद साधू शकतो, साधत असतो. तरीही राजेशाही वृत्तीशिवाय प्रार्थना योग्यरित्या आपण करू शकत नाही. ज्याप्रमाणे याकोबाने देवाला जोपर्यंत तू मला आशीर्वाद देणार नाहीस तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही म्हणून आशीर्वाद घेऊनच एखाद्या वीराप्रमाणे तो शुष्क मैदानातून बाहेर आला, त्याचप्रमाणे आपली प्रार्थना ही चिकाटीची असायला पाहिजे. खरे तर देवाच्या सोबत चालण्याचा किंवा देवासाठी कार्य करण्याच्या आपल्या प्रवासातील प्रत्येक कर्तव्य अडचणींनी भरलेले असते. या अडचणी दबा धरून बसलेल्या शत्रूप्रमाणे झुडपातून आपल्यावर गोळ्या झाडत असतात. जेव्हा आपण स्वर्गाच्या दिशेने कूच करत असतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागतो. आणि म्हणून केवळ तेच उदात्त आत्मे म्हणजे देवाची मुले या कार्यासाठी योग्य आहेत जी स्वर्गाला धैर्याने जिंकण्याचे धाडस करतात. प्रियांनो, आजच्या संदेशामध्ये मी देवाच्या मुलांची अशी 5 गुणवैशिष्ट्ये दाखवणार आहे ज्याच्याद्वारे ते सैतानाच्या सर्व डावपेचांना नेस्तनाबूत करत स्वर्गाच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करत असतात. आत्मिक युद्धाचे पहिले पाऊल म्हणजे आपल्या प्रिय पापांचा त्याग करणे होय. प्रत्येक विश्वासणाऱ्याने आपल्या अंतःकरणातील प्रिय पापांविरुद्ध कधीही न संपणारे युद्ध पुकारले पाहिजे आणि ते सतत चालवले पाहिजे. जी पापे आजवर त्यांच्या हृदयाच्या सर्वात जवळ होती ती आत्ता त्यांनी आपल्या पायाखाली तोडवली पाहिजेत. स्तोत्रसंहिता अध्याय 18 आणि वचन 3 मध्ये दावीद म्हणतो, मी सर्व अनितीपासून स्वतःला अलिप्त राखिले आहे. प्रियांनो, आता यासाठी किती धैर्य आणि निर्धाराची आवश्यकता आहे. देवाने अब्राहमाची मोठी परीक्षा घेतली. बायबल सांगते, जेव्हा देवाने त्याला सांगितले की तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसहाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर, म्हणजे त्याचा बळी दे, स्वतःच्या हाताने त्याला मारून टाक. देवाची आज्ञा होताच अब्राहम निमूटपणे आपला प्रिय पुत्र इसहाक याला घेऊन त्या डोंगराकडे त्याचा अर्पण करण्यासाठी निघाला. पण त्या तुलनेत आपल्या पापांचा त्याग करणे काय आहे? कदाचित तुम्ही आपल्या पापांबद्दल पश्चाताप करून प्रभू येशूला तारणारा म्हणून स्वीकार केला असेल, पण अजूनही तुमच्या जीवनात काही अशी पापे आहेत त्यांना तुम्ही सोडण्यासाठी कदाचित तयार नाहीत. सर्व पापे सोडलोय असे म्हणून आणखीन एखाद्या पापाला पोसत असाल. कदाचित ते तुम्हाला पाप वाटत नसेल. देवाच्या प्रिय मुलांनो, गुडघ्यावर टेकून प्रभूला विचारून पहा. कदाचित तुम्ही लहान सहान लबाडी करणे अजूनही सोडला नसाल. सोशल मीडियावर तासनतास जगिक मनोरंजन, मोबाईलवर भरगच्च असलेले रील्स किंवा इतर कोणतीही जगिक गोष्ट जी तुम्ही अजूनही सोडला नाहीत, तर तुम्हाला त्या पापाविरुद्ध सुरा उचलणे गरजेचे आहे. आत्मिक भाषेत म्हणायचे तर तुमचा जगिक स्वभाव म्हणजे तुमचे प्रेमाचे अपत्य होय, म्हणजे ते तुमचा इसहाक होय.
ते पाप जे तुम्हाला सर्वाधिक आनंद देते, ज्यापासून तुम्हाला जगिक सुख आणि आनंद तर मिळतो, पण देवासोबत तुमची सहभागिता तुटते, तर त्यावर आपण हात टाकून त्याचे अर्पण करून टाकायला पाहिजे. अशा सवयींना सोडून द्यायचा निर्धार आपण केला पाहिजे आणि हे सर्व आपण मोकळेपणाने आणि आनंदाने करायला पाहिजे, कारण खिन्न चेहऱ्याने दिलेले बलिदान देवाला मान्य नसते. आणि हा पाऊल आपण तातडीने उचलायला पाहिजे. खरोखर ही एक कठीण गोष्ट तुम्हाला वाटत असेल. रक्त आणि मांस म्हणजे मानवी स्वभाव हे शब्द सहन करू शकत नाही. आपली वासना आणि आपला पापी स्वभाव वेदीवर इसाहाकाप्रमाणे किंवा वधाला नेत असलेल्या मुक्या कोकराप्रमाणे शांत पडणार नाहीत, तर तो गर्जना करेल, किंचाळेल आणि आपला भयानक आवाजाने हृदयाला हादरवून सोडेल आणि विदीर्ण करेल. आपल्या प्रवासात सैतान अनेक युक्त्यांच्याद्वारे आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करीत राहतो. कधी तो पापांचे क्षुल्लकीकरण करतो, कधी सैतान त्या पापाचे महत्त्व कमी करून आपल्याला सांगेल, हे तर अगदी लहानशे पाप आहे, याला न सोडला तरीही तुझा जीव वाचेल. कधी कधी तो तुम्हाला गुप्ततेचे आमिष दाखवेल, कधी तो तुम्हाला गुप्त पापामध्ये राहण्यास चेतवेल. तुम्ही गुप्त पापामध्ये लिप्त राहिल्यास लोकांना ते कळणार नाही. तुमची प्रभूमधील ओळख आणि प्रतिष्ठा इतर लोकांमध्ये तशीच राहील, असे सांगून तो तुम्हाला निश्चिंत राहण्यास सांगेल. कधी तो तुम्हाला पाप सोडण्यास विलंब लावण्यास सांगेल, म्हणजे तुम्हाला पश्चाताप करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेल. पापाची तुम्हाला जाणीव राहील, पण पश्चाताप करण्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याची विनंती करेल. शास्त्रेच्या पुस्तकात ज्यावेळेस प्रभूसमोर वाहिलेल्या शपथेनुसार इफ्ताहसमोर तिच्या मुलीच्या बलिदानाचा प्रश्न येतो आणि ती आनंदाने मरण्यास तयार तर होते, परंतु कुमारिकेच्या अवस्थेत मरणार असल्याबद्दल शोक करण्यासाठी ती 2 महिन्याचा अवधी मागते आणि त्यानंतर प्रभूला दिलेल्या शब्दाप्रमाणे माझा बळी द्यावा अशी ती आपल्या वडिलाला विनंती करते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात काही पापे अशी घर करून बसतात की ती सोडून द्यायची तर इच्छा असते आपल्याला, पण धिटाईने आपण पश्चातापास विलंब लावतो. आपण आपल्या मनाची समजूत घालून ठेवतो की प्रभू क्षमा करील, आणि आज बरेच लोक अशा अनेक पापांना कवटाळून जीवन जगत असतात. औपचारिक विश्वास, सवडीनुसार प्रार्थना करतात, पण अजूनही काही पापांच्या बाबतीत ते तात्पुरती स्थगिती मिळवलेले असतात. खऱ्या विजयाची कसोटी येथेच आहे. कल्पना करा, अशा प्रकारच्या धिटाईच्या पापामधून बाहेर पडण्यासाठी किती दृढ निश्चयाची गरज असते. या जगात असे कितीतरी होऊन गेले जे उत्साहाच्या भरात प्रभूला अनुसरले आणि लगेच त्यांचा विश्वास कोलमडून पडला. त्यांना जग आणि पाप ह्या खालच्या स्थानावरच राहणे बरे वाटले. म्हणून स्वर्गाच्या राज्यात जाणाऱ्यांना आत्मिक शस्त्रांनी सज्ज राहणे गरजेचे असते. एका महान रोमन सेनापतीबद्दल असे म्हटले जाते की जेव्हा तो त्याच्या विजयी रथातून रोममधून जात होता, तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या एका सुंदर तरुणीवरून त्याची नजर हटत नव्हती. पहा, ज्या पराक्रमी सेनापतीने इतक्या सामर्थ्यशाली सैन्याचा पराभव केला होता, तो स्वतः एका सामान्य स्त्रीकडून पराभूत झाला. म्हणून प्रियांनो, आपण कोणतीही तडजोड न करता सर्व पापांना सोडून द्यायचा निश्चय करून ते प्रत्यक्ष अंमलात आणायला पाहिजे. दुसरे म्हणजे जे आपण प्रभू येशूचे आहोत ते आपण जगाच्या रीतीनुसार न चालता आपले वेगळेपण जपत चालले पाहिजे. प्रभूने आपल्याला या जगासारखे न होण्याविषयी आज्ञा दिली आहे, म्हणजे जगाच्या भ्रष्ट रूढींशी स्वतःला जुळवून न घेणे होय. विश्वासणाऱ्यांचा स्वभाव इतका लवचिक नसावा की ते बदलत्या काळाच्या शैलीनुसार किंवा ज्या लोकांच्या संगतीत ते राहतात त्यांच्या आवडीनुसार आपल्या आत्मिक तत्वामध्ये बदल करतील. एका राजाच्या दरबारात त्या दरबारामध्ये मुख्य स्थान मिळवण्यात पटाईत असलेल्या एका दरबाराला विचारण्यात आले की एकामागून एक बदलणाऱ्या काळातही तुम्ही तुमचे पद कसे टिकून ठेवलात. त्यावर त्याने लगेच उत्तर दिले की मी ओकच्या झाडासारखा ताठर नाही, तर विलोच्या झाडासारखा लवचिक आहे. प्रियांनो, प्रभू येशूच्या सामर्थ्याने जगणारे आपण जे जगात प्रकाश असे आहोत, ते आपण आपल्या तत्वांवर ठाम राहिले पाहिजे आणि आपली शिस्त बदलू नये. उलट आपण देवाच्या राज्याचे नागरिक आहोत हे आपल्या आचरणातून मुक्तपणे दाखवून दिले पाहिजे. हे खरे आहे की त्याच्या मोबदल्यात आपल्या वाटेला निंदा, तिरस्कार आणि छळही येतात. पवित्र शास्त्र सांगते की दाविदाची बायको मिखलने देवाच्या कोशासमोर नाचणाऱ्या दाविदाची थट्टा केली होती. तसेच हे जग ख्रिस्ती व्यक्तीला त्याच्या वेगळ्या जीवनशैलीमुळे मूर्ख समजते. यात आपण आश्चर्य मानू नये. ज्याप्रमाणे देवाच्या आज्ञेला प्रतिसाद देऊन
अब्राहम आपल्या वडिलांच्या घरातील सर्व मालमत्ता सोडून आणि त्याला माहीत नसलेल्या ठिकाणी, कधी मिळेल हे माहीत नसलेल्या वतनासाठी तो निघाला होता, त्याप्रमाणे विश्वासणाऱ्यांचे जीवन असते. आणि म्हणूनच या शहाण्या जगाकडून सर्व संतांवर असाच मूर्खपणाचा शिक्का मारला जातो. आपल्या वेगळेपणामुळे ख्रिस्ती व्यक्तीला ज्या लाजेचा सामना करावा लागतो, त्याला सहन करण्यासाठी धैर्याची गरज असते. लाज ही एक अशी गोष्ट आहे जिचा गर्विष्ठ स्वभाव सर्वाधिक तिरस्कार करतो, आणि हा अपमान टाळण्यासाठीच अनेकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा जाहीर स्वीकार करण्याचे धाडस केले नाही. अनेक जण स्वर्ग गमावतात कारण त्यांना तिथे मूर्खांचा पोशाख घालून जाण्याची लाज वाटते. त्याचप्रमाणे काही जण केवळ देवाच्या राज्याची सत्य आणि जगाच्या पद्धतीमधील विसंगतीमुळे मृत्यूदंडापर्यंत छळ करतील. छद्रक, मेशक आणि अबेदगो या 3 तरुणांसाठी हेच जाळे रचले गेले होते. त्यांना नबुकद्नेसराच्या तालावर नाचावे लागणार होते किंवा आगीत जळावे लागणार होते. दानिएलला अडकवण्यासाठी हीच योजना होती, परंतु तो इतका निर्दोष चालला की त्याच्या शत्रूंनीही अशी साक्ष दिली, त्याच्या देवाच्या बाबतीत वेगळेपणाशिवाय त्याच्यात दुसरा कोणताही दोष नाही. एका विश्वासणाऱ्यासाठी ही मोठी गौरवाची गोष्ट आहे जेव्हा लोक फक्त एवढेच म्हणू शकतात की हे लोक आत्मिक आणि नैतिक जीवनात अतिशय काटेकोर आहेत आणि ते आमच्यासारखे वागणार नाहीत. अशा परिस्थितीत विश्वासणाऱ्याला एकतर बदलावे लागेल किंवा जळावे लागेल. ज्या विश्वासणाऱ्याला इतका मोठा विरोध आहे त्याने आपल्या विश्वासाला घट्ट धरून ठेवले पाहिजे, नाहीतर तो लवकरच घोड्यावरून खाली फेकला जाईल. आत्मिक युद्धातील तिसरे पाऊल म्हणजे आपल्या आजूबाजूला विश्वासापासून पतन होत असलेल्या लोकांना पाहून आपण मागे वळू नये. अगदी प्रारंभीच्या काळापासून एक प्रदीर्घ इतिहास आहे ज्यात अनेक लोक मोठ्या उत्साहाने प्रभू येशूवर तात्पुरता विश्वास ठेवला, परंतु ते पुन्हा प्रभूला सोडून पापाकडे वळून गेले. आणि सध्याच्या स्थितीत तर असे अनेक आहेत. पेरणाऱ्याच्या दाखलात जसे प्रभू येशूने सांगितले की काही बी खडकाळीत पडले, ते लागलेच उगवले आणि पुन्हा सूर्य वर येताच ते वाळून गेले, तसेच अनेक लोक असतात जे काही काळ आनंदाने विश्वास ठेवतात, प्रार्थनेमध्ये उपासनेमध्ये सहभागी होतात, त्यानंतर वचनामुळे संकटे आली किंवा जगिक आकर्षणाला भुलवले जाऊन ते विश्वास सोडून देतात. हे लोक एकेकाळी उत्साही भक्त होते जे कदाचित नंतर कट्टर छळ करणारे बनून जातात. अशा प्रकारच्या निरुत्साही करणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी आणि धीर न सोडून देण्यासाठी आपल्याला एका पवित्र संकल्पाची गरज असते. ज्याप्रमाणे यहोशुवाने इस्रायलच्या संपूर्ण छावणीला बंड करताना आणि आपल्या अंतःकरणात पुन्हा मिसरकडे वळताना पाहिले, तरीही त्याने न डगमगता आपली सचोटी राखली. त्याने असा ठाम निश्चय केला की जरी कोणीच त्याच्यासोबत आले नाही तरी तो एकटा परमेश्वराची सेवा करेल. तसे आपण आपल्या विश्वासावर ठाम असायला पाहिजे. चौथे म्हणजे प्रत्येक विश्वासणाऱ्याने दूर जाणाऱ्या देवावर विश्वास ठेवला पाहिजे. अगदी प्रभूकडून प्रार्थनांचे तात्काळ उत्तर नाही आले तरी. यशया अध्याय 50 वचन 10 सांगते, जो अंधारात चालतो, ज्याला कोणताही प्रकाश दिसत नाही, त्याने परमेश्वराच्या नावावर भाव ठेवला पाहिजे आणि आपल्या देवाचा आधार घेतला पाहिजे. यासाठी खरोखरच विश्वासाच्या पवित्र धैर्याची आवश्यकता असते. जेव्हा वारंवार केलेल्या प्रार्थनांची उत्तरे मिळत नाहीत, जेव्हा देव आपल्याकडे पाहतोय की नाही असे चित्र उभे राहते, थोडक्यात प्रभू आपल्यापासून दूर गेल्यासारखे भासत असले तरी आपण आपला भरोसा आणि प्रीती भक्कम ठेवली पाहिजे. इतकेच नव्हे, केवळ दूर जाणाऱ्या देवावरच नव्हे तर मारणाऱ्या देवावर देखील आपण विश्वास ठेवायला पाहिजे. इयोब अध्याय 13 वचन 15 मध्ये इयोब म्हणतो की त्याने मला मारून टाकले तरी मी त्याच्यावर भरोसा ठेवीन. जेव्हा त्याचे प्रेम लपलेले असते तेव्हाच नव्हे तर जेव्हा त्याचा क्रोध प्रकट होतो तेव्हा देखील आपण त्याच्यावर भरोसा ठेवला पाहिजे. जेव्हा देव एखाद्या आत्म्यावर अग्नी ओकत असल्यासारख्या वाटतो, अशावेळी विश्वासाने देवाकडे जाणे खरे तर कितीतरी कठीण काम आहे. हे खरे तर विश्वासणाऱ्या व्यक्तीच्या धैर्याची खरी परीक्षा पाहणारे आहे. एक कनानी स्त्री आपल्या मुलाला वाचवावे अशी प्रभू येशूला विनंती करत असते, त्यावर प्रभू येशूने अतिशय कठोर शब्द बोलून त्याच्या विश्वासाची परीक्षा घेतली, तरी तिने आपला हट्ट सोडला नाही. त्याचप्रमाणे देवाच्या मुलाने देवाकडून तात्काळ आशेचे उत्तर जरी नाही आले तरी आपला विश्वास दृढ ठेवला पाहिजे. पाचवा मुद्दा म्हणजे विश्वासणाऱ्यांनी आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत प्रभू येशूच्या मागे चिकाटीने चालले पाहिजे. त्याचे कार्य आणि त्याचे जीवन या दोन्ही गोष्टींनी एकाच वेळी या जगाच्या रंगमंचावरून निरोप घेतला पाहिजे.
आपला विश्वास आणि आपले जीवन ह्यात अद्भुत एकवाक्यता असली पाहिजे. आपण अशा अनेक लोकांना ओळखतो जे रणांगणात उतरतात आणि ज्यांना 1-2 युद्धापुरता सैनिकांचे काम देखील आवडते, परंतु लवकरच त्यांचा धीर सुटतो आणि ते पुन्हा आपल्या घराकडे पळून जातात. अनेक जण वाटेवर पडलेल्या बियाप्रमाणे तात्काळ आनंदाने प्रभू येशूला ग्रहण करतात आणि तितक्याच सहजपणे तो सोडूनही देतात. हे अगदी नवीन चंद्रासारखे आहे, जो रात्रीच्या सुरुवातीला थोडा काळ चमकतो, पण अर्धी रात्र उलटण्यापूर्वीच तो मावळून जातो. असे लोक तारुण्यात प्रकाशाने भरलेले दिसतात, पण त्यांचे वृद्धापकाळ पाप आणि दुष्टतेच्या दाट अंधारात वेढलेले असते. म्हणून प्रियांनो, चिकाटी ही आपल्यासाठी किती महत्त्वाची गोष्ट आहे. रोज स्वतःचा वधस्तंभ उचलणे, नेहमी प्रार्थना करणे, रात्रंदिवस जागृत राहणे आणि आपले आध्यात्मिक वस्त्र व चिलखत कधीही बाजूला न ठेवणे, म्हणजे देवाची सेवा करताना, देवाच्या सानिध्यात चालताना स्वतःला शिथिल न होऊ देणे. यामुळेच अनेक जण दुःखी होऊन प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर जातात. तरीही वर्षाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत कोणतीही सुट्टी न घेता प्रभूच्या इच्छेलाच आपली इच्छा बनवणे, प्रभूच्याच कार्याला आपले रोजचे कार्य बनवणे, हेच देवाच्या मुलांचे एकमात्र कर्तव्य असायला पाहिजे. कदाचित वरील विवेचनावरून तुम्हाला असे वाटेल की हे युद्ध कठीण आहे, परंतु प्रियांनो, या युद्धात तुमच्या वतीने लढणारा स्वतः प्रभू आहे. तुम्हाला सत्यात समर्पित करणारा देवाचा आत्मा आहे. ह्याची तुम्हाला जर खात्री असेल तर तुम्ही विजेते म्हणूनच प्रवास कराल, याची मला खात्री आहे. प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.